देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला कुठेतरी आळा बसावा यासाठी जगप्रसिद्ध असलेल्या मंगळग्रह मंदिराच्या वतीने आज मंगळवारी अनोख्या पद्धतीची शपथ या ठिकाणी घेतली। जर बघू शकतो तर मंगळग्रह मंदिरावर हजारो भाविक देशभरातून मंगळग्रह मंदिरावरती दर्शनासाठी मंगळवारच्या दिवशी येत असतात आणि याच उपक्रमाची संधी साधत या ठिकाणच्या संस्थांच्या संपूर्ण ट्रस्टीच्या वतीने अनोख्या पद्धतीची शपथ घेण्यात आलेली आहे। ही शपथ आहे महिलांवरील होणारे अत्याचार कुठेतरी थांबावे, त्यांच्यावर होणारे जे अन्याय आहे, अत्याचार आहे यांना कुठेतरी आळा बसावा याच अनुषंगाने आज अनोख्या पद्धतीची शपथ मंगळग्रह मंदिराच्या संस्थांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित भाविकांना देण्यात आलेली आहे। मंगळग्रह मंदिराचे अध्यक्ष स्वतः दिगंबर महाले सर आपल्यासोबत आहे। सर, काय सांगाल, आज अनोख्या पद्धतीची शपथ जी राज्यभरात कुठेच घेण्यात आलेली नाही, आपल्या संस्थांच्या वतीने आज या ठिकाणी भाविकांना देण्यात आलेली, काय नेमका उपक्रम होता तुमचा? आम्ही नेहमी अतिशय नम्रतापूर्वक सांगत असतो की मंगळग्रह सेवा संस्था हे केवळ एक धर्मस्थळ नाही आहे, तर सामाजिक जाणीवेचं उचित स्थान असलेलं हे एक स्थळ आहे, ही एक संस्था आहे। हल्ली आपण पाहतो आहोत की सर्वत्र कौटुंबिक हिंसाचार आणि विवाहामधल्या अनुचित प्रथा आणि पद्धती, काही हिडस प्रकार देखील आता येऊ घातलेले आहेत। हे सर्व कुठेतरी थांबावं। जळालेल्या विवाहिता आणि फासावर लटकलेल्या विवाहिता यांचा ज्या पद्धतीने सर्वत्र आक्रोश सुरू आहे, त्यांच्या परिवारांचा आक्रोश सुरू आहे, हा आक्रोश कुठेतरी थांबावा या दृष्टिकोनातून आपण हा पुकारलेला एल्गार आहे। हा एक पुरोगामी एल्गार आहे, हा एक क्रांतिकारी एल्गार आहे आणि आम्हाला आनंद वाटतो की मंगळग्रह मंदिर आणि मंगळग्रह सेवा संस्था ही पहिली मंदिर आणि पहिली संस्था आहे की ज्यांनी हा एल्गार पुकारला आहे। हा एल्गार म्हणजे एक ठिणगी आहे, या ठिणगीचा वणवा आणि त्या वणव्यामध्ये कौटुंबिक आणि विवाह पद्धतीतील सर्व गैरप्रकार जळून खाक व्हावेत, हीच आमची परमेश्वरी चरणी मनोभावी प्रार्थना आहे। सर, या अनोखा उपक्रम तुम्हाला कसा सुचलेला आहे? आज शपथ घेण्याची नेमकी तुम्ही भाविकांकडून वधून घेतलेला आहे, हुंडाबळी असेल, महिलांवर होणारे अत्याचार असतील, संपूर्ण नेमका उपक्रम कसा राबवला तुम्ही? विषय असा आहे की आम्ही सुद्धा एका मुलीचे पिता आहोत। मुलीचा बाप या नात्याने विवाहित मुलगी आपली सुखी असली पाहिजे ही प्रत्येक बापाची मनस्वी इच्छा असते, परंतु दुर्दैवाने अनेक मुली त्या बापाला आपल्या खांद्यावर शव म्हणून न्याव्या लागतात, कारण त्यांना एक तर जाळून मारलेलं असतं, छळून मारलेलं असतं, किंवा त्या मुलींनी आपल्याला स्वतःला संपवलेलं असतं। असं म्हणतात की या जगामध्ये सगळ्यात जड ओझं जर कुठलं असेल तर आपल्या मुलाचं किंवा मुलीचं शव आपल्या खांद्यावरून वाहून नेणं होतंय। अशी दुर्दैवी वेळ कुठल्या बापावर येऊ नये यासाठीचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे। आज वटसावित्री पौर्णिमा आहे आणि मंगळवार आहे, याचं औचित्य साधून आम्ही या शपथेचा मुहूर्त केलेला आहे। पुण्यातलं हागवणे प्रकरण याच्यासाठी एक निमित्त ठरलेलं आहे, परंतु अहिल्यानगरच्या मराठा समाजाने जो एल्गार पुकारलेला आहे संस्था प्रेरणादायी वाटला आणि त्याच्यातून त्याचा परिपाक म्हणून आजचा हा शपथविधी झालेला आहे। जसं मराठा समाज बांधवांनी एल्गार पुकारलेला आहे, तुम्ही आज शपथ घेऊन या ठिकाणी सर्वांना शपथ दिलेली आहे, मात्र पुढे असं काही संस्थान काही असा अनोखा उपक्रम राबवणार आहे का नेहमीसाठीचा, की भाविकांना तेच अत्याचारासंदर्भातील विविध घटना माहिती होतील? काय नेमका तुमची संकल्पना आहे पुढची? ज्याप्रमाणे आमच्याकडे अभिषेकाला आलेल्या भाविकांना आम्ही चायनीज माल घेणार नाही ही शपथ देतो, आम्ही किमान एक झाड लावू आणि कधी वृक्षतोड करणार नाही ही शपथ देवतो, त्याचप्रमाणे यापुढे आज जी शपथ दिली ती शपथ अभिषेक करणाऱ्या प्रत्येक भाविकाला दिली जाणार आहे। हा उपक्रम कायमस्वरूपी सुरू राहणार आहे आणि या उपक्रमाला जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून आम्ही सर्वत्र पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर जगप्रसिद्ध मंगळग्रह मंदिराच्या वतीने ज्या पद्धतीने आज महिलांवरती होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात सर्व महिला भाविकांना आणि पुरुष भाविकांना या ठिकाणी शपथ देण्यात आली, हा उपक्रम प्रत्येक अभिषेक करणाऱ्या भाविकांना देखील आम्ही नेहमीच हे शपथ देऊ असा संकल्प या ठिकाणी या संस्थांचे अध्यक्ष दिगंबर महाले यांनी घेतलेला आहे आणि भविष्यात देखील ही रूढी परंपरा भविष्यात देखील अशाच पद्धतीची शपथ या ठिकाणी प्रत्येक भाविकाला देण्यात येईल असं देखील संस्थांच्या वतीने या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।